छोटा पॅक बडा धमाका. 14 वर्षांच्या मुलानं रचला IPL मध्ये इतिहास. गुगलचे CEO ही त्याच्या खेळाचे फॅन. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी IPL मध्ये पदार्पण केलं. पदार्पणातच पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. या दणकेबाज षटकारावर स्टेडियम मध्ये टाळ्या आणि शिट्ट्या पडल्या नसल्या तर नवलच. अख्खं स्टेडियम वैभव 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 या नावानं गुंजत होतं. भारतीय क्रिकेटला नवा तारा गवसल्याची ती हळी होती. IPL मध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करत वैभवनं इतिहास रचलाय. IPL मध्ये राजस्थान रॉयल संघाकडून खेळताना वैभवनं 20 चेंडू 34 धावा केल्या. यात त्यानं 2 चौकार आणि 3 खणखणीत षटकार लगावले. त्याच्या या खेळीचं अनेक आजीमाजी क्रिकेटपटूंनी कौतुक केलंय. आता तर गुगलचे CEO सुंदर पिचई देखील वैभवचे फॅन बनलेत. एक ट्विट करत सुंदर पिचई यांनी वैभवचं कौतुक केलंय. आज सकाळी झोपेतून उठताच 8वीत शिकणाऱ्या एका मुलाला IPL मध्ये खेळताना पाहिलं. त्याने खूप जबरदस्त सुरुवात केली. बिहारच्या समस्तीपूरमध्ये वैभवचा जन्म झाला. 4 वर्षांच्या असल्यापासून वैभवला क्रिकेटची आवड निर्माण झाली. वैभवचे वडील संजीव यांनी त्याच्यासाठी घराच्या मागे एक मैदान तयार केलं होतं. वयाच्या 9व्या वर्षी समस्तीपूरच्या एका क्रिकेट अकादमीमध्ये त्याला दाखल केलं. त्यानंतर वैभवनं मागे वळून पाहिलंच नाही. बिहारच्या एका छोट्याशा खेड्यात वैभवचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी वैभवनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. रणजी ट्रॉफीत खेळणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. 2024 मध्ये अंडर-19 स्पर्धेत भारतीय संघात त्याला स्थान मिळालं. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 58 चेंडूत त्यानं दमदार शतक केलं. IPL मध्ये चांगली सुरुवात झाली. आता देशासाठी खेळताना पाहायचं असल्याचं वैभवच्या वडिलांचं स्वप्न आहे. बहुत खुशी हो रहा है और EBA का रिकॉर्ड बना सबसे कम उम्र में खेलने का, इसके लिए और खुशी है. और खुशी के साथ साथ अब जो है पहले से और ज्यादा मेहनत करके जो उसको मैंने राजस्थान रॉयल खरीदा है उसके भी अति पर खड़ा उतरना है, विश्वास पर, और देश के लिए भी खेलना है. IPL मध्ये दमदार पदार्पणानंतर त्याच्या समस्तीपूर गावात आनंदाचं वातावरण आहे. पेढे आणि गुलाबजाम भरवत स्थानिकांनी आनंद व्यक्त केलाय. हा आमच्यासाठीच नाही तर बिहार आणि संपूर्ण देशासाठी गौरवाची बाब असल्याचं त्याच्या प्रशिक्षकांनी सांगितलंय. ये कह पाना मुश्किल है. वैभव प्लेयर तो सभी लोग मेहनत करते हैं, पर वैभव जो आज वहाँ पहुँचा है वो अपने परफॉर्मेंस के दम पे पहुँचा है. और चाहे वो बिहार के इंटर डिस्ट्रिक्ट मैचेस में खेल के परफॉर्म करना हो, चाहे स्टेट मैचेस में, चाहे जोनल मैचेस में इंडिया के लिए परफॉर्म करना हो, वो हर जगह खरा उतरा है. राजस्थान रॉयल्सनं वैभववर 1,10,00,000ची बोली लावत संघात घेतलं. पण सुरुवातीच्या 7 सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. लखनौ विरुद्धच्या सामन्याआधी कर्णधार संजू सॅमसन जखमी झाला आणि वैभवला थेट सलामीला खेळण्याची संधी मिळाली. या संधीचं वैभवनं सोनं केलं. आता ही केवळ सुरुवात आहे. भविष्यात वैभवला आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्याची झलक वैभवनं दाखवून दिली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.